आता आपल्याला कळलं काय ही वडी मी शेजारजीला का दिली ते हात दुखायचं म्हणून आहे ना हात दुखायचे शेजारनीची कवर बी आता काय संपले आहे बरं आता आता कार्यक्रम कार्यक्रम मुलाखत बरं. पहिली मुलाखत आहे कव्वाली सम्राट अजित नागा येते हो, अजित मग मुलाखतकारच्या अजित नागा साहेबांना प्रश्न विचारतो त्याची ती उत्तरं देतात काय अजित नागा साहेब हाँ. आपण या व्यवसायामध्ये किती दिवसापासून आहात बहुत दिनों से हूँ मुझे बचपन से ही गाने का शौक था और आज भी है आपण आमच्या दूरदर्शनला भेट दिली आणि आपली माहिती सांगितली त्याबद्दल आपले आभार आपली झलक ऐकण्याची आमच्या प्रेक्षकांची इच्छा आहे तेव्हा आमच्या प्रेक्षकांसाठी आपण एखादं गाणं म्हणावं आणि आपली झलक दाखवावी अशी आमची इच्छा आहे बरोबर कोणता गाणं ते मैंने प्यार किया मधलं दिल दिवाना दिल सजना के माने ना हो महिने प्यार किया मधलं गाणं सलमान खानचा गाजलेला गाजला चित्रपट picture. मग त्यातलं गाणं अजित नागा साहेब म्हणतात कसं म्हणतात सजना ये बंगला है समझाने से समझेना दीवाना भी सजना के मानिया ना मानिना दीवाना भी सजना के मानिया ना मानिना ये बंगला है अजित नागांची मुलाखत आता दुसरी मुलाखत आहे अनुप जलोटा यांची जलोटा साहेब आपल्या कॅसेट बऱ्याच मार्केटला उपलब्ध आहे आम्ही त्या ऐकतो आणि त्यांचा भरपूर एक होतो आणि आपण प्रख्यात आहात या व्यवसायामध्ये आपण बरंच नाव कमवलं तेव्हा आपण सुद्धा आमच्या दूरदर्शनच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं म्हणावं अशी आमची इच्छा आहे मग जलोटा साहेब म्हणतात कोण गाणं ते त्रिदेव मधलं ओळे ओळे हो त्रिदेव मधलं ओये ओये गाणं हो मग ते ओये ओये गाणं जलोटा साहेब म्हणतात कसे म्हणतात हार्मोनियम हार्मोनियम आता तिसरी मुलाखत आहे भीमसेन जोशी यांची ओ महान कलाकार मोठे कलाकार जोशी साहेब प्रत्येक सकाळी आम्ही आपली भजनं ऐकतो अजून अभंग ऐकतो माझी माहेर पंढरी इंद्रायणी काठून देवाची आळंदी असे बरेच अभंग भजनं ऐकतो प्रत्येक दिवसाची सकाळ आपल्या अभंगापासून सुरुवात होते तेव्हा आपण सुद्धा आमच्या दूरदर्शनला भेट दिली त्याबद्दल आपले आभार आपण आमच्या दूरदर्शनच्या रसिकांसाठी आपली एखादी झलक दाखवून एखादं गीत सादर करावं अशी आमची इच्छा आहे मग जोशी साहेब म्हणतात काय कोणतं गाणं ते हम चित्रपटामध्ये चुम्मा दे चुम्मा हो हा चित्रपटामधलं मग ते गाणं जोशी साहेब म्हणतात कसे म्हणतात हातामध्ये तंबोरा आहे तारवाडा चुम्मा दे चुम्मा
मागे तू का तोंड खातून हो, इकडे काय झाला का कार्यक्रम केला तुम्ही? विठ्ठला हिला सांगते याला चिम्मा वय रे काय होतं त्याला तशी ते ऐकल का विठ्ठलाला मध्यस्थी घालून घ्यावा हा, विठ्ठलाला मध्यस्थी घालून या घ्या कार्यक्रमाचे मी 4 लाख रुपये घेत असतो घेत असाल? तुझ्या गाण्याचे काय झाले असेल ते कापून घे आणि बाकी मला परत दे बरं